ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले जात आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी देखील भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले असून सर्जिकल स्ट्राइक प्रमाणेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी स्वातंत्र्य दिलं होतं। ऑपरेशन सिंदूर ही मोहीम अद्यापही थांबलेली नसून पुढील काही दिवसात पाकिस्तानला अजून धडा शिकवला जाईल। तसेच येणाऱ्या काही दिवसात इतर दहशतवादी अड्ड्यांवर देखील हल्ले केले जातील असा खळबळजनक दावा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केलाय। पाहूया पुढे काय म्हणतात। आणि अजून ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये, अजून 12 एक्स्ट्रा टार्गेट्स आहेत, ते पळवतायत अतिरेक्यांना इकडनं तिकडनं इकडे। तुम्हाला माहिती असेल गेल्या 6 महिन्यात 38 अतिरेकी पाकिस्तानमध्ये जाऊन मारले। बातमी काय येते, अनआयडेंटिफाईड पर्सन, अनोळखी माणसाने। आता मी बाकीचं बोलत नाही, पण ही आहे आपली गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्यामुळे पाकिस्तान भूमीतला एक पण अतिरेकी जिवंत ठेवायचा नाही हा निर्धार केलाय, हे लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून मोदी है तो मुमकिन है, कारण हे हल्ले आधी झालेले आहेत, आपण कधीच रिटॅलिएट केले नाहीत। आपण उरीच्या वेळेस आपले 18 जवान शहीद झालेत, आपण 10 दिवसात बदला घेतला सर्जिकल स्ट्राईकने। पुलवामाला 40 जवान शहीद झालेत, आपण लगेच 12 दिवसांनी बालाकोटला म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन बालाकोटचा स्ट्राईक त्या जगाला अचंबित करणारा होता, कारण 12 विमाने गेले बॉम्बार्डिंगसाठी आणि इतर 12 विमानात त्यांना कव्हर करण्यासाठी, त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये, आणि यशस्वीरित्या परत आले। त्या पार्श्वभूमीवर त्याच्यापेक्षा सरस असा हा अटॅक आहे आणि याच्यावर थांबणार नाही। आणि पाकिस्तानला सांगितलंय, सगळ्या जगाला सांगितलंय, आमचं टार्गेट फक्त अतिरेकी आहे, आमचं टार्गेट पाकिस्तानी सेना नाही आहे, आमचं टार्गेट पाकिस्तानी जनता नाही आहे। पण तरी पाकिस्तानने आगळीक केली